निष्ठावंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पौर्णिमेच्या निमित्तानं धम्मदेशनेचा कार्यक्रम आणि निमंत्रित पाहुणे मंडळांचं स्वागत आज आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आज आपल्या मंचावर आपल्याला सर्वांनाच सदोदित मार्गदर्शन करणारे, या धम्माच्या वलयामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं एक शिकवणूक देणारे आपल्या सर्वांचे गुरु पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर। खरं म्हणलं तर आपला खूप आज योगायोग म्हणावं लागेल की भंतेजी कालच सकाळी व्हिएतनामहून आलेले आहेत। आज जरासं जिल्हा जर सोडून जायचं म्हणलं तर गाडीतलं तेल संपल्याच्या नंतर कसे वांदे व्हायले प्रत्येकाला माहिती आहे। आज भंतेजी समुद्र सोडून बाहेर जाऊन आले, एकटे नाही गेले होते, सोबत 31 माणसं होते आणि सतत 8 ते 9 दिवस त्या देशामध्ये राहून व्हिएतनाम देशाची बौद्ध संस्कृती, तेथील उपासक आणि उपासिका कशा पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये वाटचाल करीत आहेत, एक त्याचा चांगला सखोल अभ्यास त्यांनी स्वतः केलेला आहे आणि जी सोबत उपासक मंडळी गेली होती त्यांनी देखील केलेलं आहे। म्हणून निश्चित आज आपल्याला त्यांचं दर्शन, आज त्यांचा एक पुष्प देऊन आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करण्याचा योगायोग आपल्याला लाभलेला आहे। म्हणून आपल्या सर्वांच्या विद्यमाने मी त्यांचं आज कार्यक्रमाला बद्दल धन्यवाद व्यक्त करतो। कारण का की मी नेहमी सांगत असतो की मला कार्यक्रम करत असताना लोक किती आहेत हे महत्त्वाचं वाटते, पण त्यापेक्षा कार्यक्रमामध्ये मोठे भंतेजी आहेत की नाहीत हे सर्वात महत्त्वाचं मला वाटत असते। भंतेजी जर नसले, किती जरी मोठेले माणसं आले तर माझ्या अर्धे हातपाय गळाल्या आणि मनातल्या मनात चलत असते। म्हणून आज एक चांगल्या पद्धतीनं पौर्णिमेच्या दरम्यान भंतेजी आलेही आणि आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांची सुद्धा धम्मदेशना आपल्याला थोड्या वेळानं का होईना ऐकायला भेटणार आहे। आज पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याला चांगल्या पद्धतीने एक धम्माचं प्रवचन ऐकायला भेटावं म्हणून आम्ही जालन्याचे पूजनीय भंतेजी धम्मधर थेरो यांना निमंत्रित केलं होतं। आज भंतेजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। भंतेजी श्रीलंकेला होते, चांगल्या पद्धतीनं विनयाचा अभ्यास करतात। भंतेजीचं अनेक खेड्यागावामध्ये जाऊन भंतेजी धम्माचा प्रचार करतात। जर जुने माणसं असताल तर अंगुलीमाल भंतेजीचं नाव ऐकलं असेल। त्या अंगुलीमाल भंतीच्या सोबत 2 तास जरी तुम्ही राहिले ना तर 3ऱ्या तासात म्हणताल आता मी पळून गेलेलंच बरं म्हणताल। तुम्ही विचारणार बी नाही, बघा ते जालन्याच्या आई आल्या म्हणजे तुम्ही अर्धा तास बी थांबणार म्हणाले। म्हणजे एवढे डेंजर भंतेजी होते, एवढे कडक शिस्तप्रिय भंतेजी होते आणि त्यांच्या सानिध्यामध्ये राहून आज ते थेरो पदावर गेलेले आहेत। म्हणून अनेक वर्ष त्यांना दीर्घकाळ त्या भंतेजीचा सानिध्य लाभलेला आहे। म्हणून एक चांगले त्या भंतेजीचे शिष्य आज आपल्याला ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याला लाभलेले आहेत। आपल्या सर्वांच्या विद्यमानं मी त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। भंतेजीला आता लगेच 4च्या गाडीनं मुंबईला जायचं आहे, मनमाडला जायचं आहे आणि मनमाडवरून गाडी पकडून भंतेजीला आजच गुजरातला जायचं। उद्या त्यांचं विपश्यनेचं शिबिर आहे। म्हणजे भंतेजी आपल्यासाठी किती वेळातला वेळ काढून आलेले आहेत हे सुद्धा आपल्याला या गोष्टीवरून लक्षात येतं। म्हणून निश्चित परत एकदा आम्ही त्या भंतेजींचं धन्यवाद व्यक्त करतो। माझ्याच बाजूला एक संघरत्न भंतेजी बसलेले आहेत। आपले पूर्णाच्या विहारातले आता देवगाव फाट्याला राहतात ते संघरत्न वेगळे, आता हे आपल्या जवळच राहतात वसमतला, विशेष करून ते औरंगाबाद परिसरातले आहेत। लहान वयापासून ते भंतेजी आहेत। गेल्या वर्षी त्यांची उपसंपदा झालेली आहे। अतिशय नम्र स्वभावाचे, आपण सकाळी सुद्धा वंदना ऐकत होतो। जे परित्राम पाठाला उपस्थित होते त्यांनी त्यांची वाणी ऐकलेली आहे, वचन ऐकलेले आहेत। म्हणून एक 3 दिवस झालं आपल्या इथं जे काय श्रामणेर शिबिर चालू होतं, वेळातला वेळ काढून एक आपल्या तरुण झालेल्या श्रामणेरांना एक धम्म शिकवण्याचा त्यांनी प्रयत्न 3 दिवसापासून केलेला आहे। ते जसे आले तसं मला जरा थोडा जास्त वेळ झोपायला भेटलंय, थोडंसं बाहेर जायलाही भेटलं। म्हणून एक चांगला आधार मला त्यांनी 3 दिवसामध्ये दिलेला आहे। म्हणून आपल्या सर्वांच्या विद्यमानं त्यांचं सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो। आपल्याला सगळ्यालाच परिचय असलेले आपले छोटे पन्नासार भंतेजी इथे विहारामध्ये आहेत। सगळं हे विहाराचं सेवा देण्याचं, साफसफाईचं सगळं काम ते भंतेजी करतात। आधी माझ्यावर होतं, आता माझं वजन त्यांच्या डोसक्यावर गेलेलं आहे। म्हणून एक चांगल्या पद्धतीनं नम्र स्वभावाचे भंतेजी आहेत। पुढच्या महिन्यामध्ये त्यांना सुद्धा मोठे भंतेजी आता श्रीलंकेला पाठवू लागलेले आहेत। म्हणून आज ते आपल्यामध्ये पौर्णिमेच्या निमित्तानं उपस्थित आहेत।
आज जे काय ज्येष्ठ पौर्णिमेचा कार्यक्रम आहे, आपल्या कार्यक्रमामध्ये अनेक मंडळी उपस्थित राहते, तर आपण कार्यक्रमाचा अध्यक्ष केले पाहिजे. म्हणून आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड यांना केलेला आहे. खरं म्हणलं तर त्यांचा परिचय सगळ्यांनाच आहे. त्यांच्या आजोबापासून या विहाराला चांगल्या पद्धतीचं सहकार्य, आज 3री-4थी पिढी त्यांची सातत्यानं बुद्ध धम्म संघाचा प्रचार करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीनं तन मन धनाने ते सहकार्य करत असतात. एक चांगल्या पद्धतीचं पूर्णा शहरामध्ये ते राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आहेत, परंतु राजकीय क्षेत्रामध्ये असून सुद्धा ते सर्वप्रथम म्हणतात मी धार्मिक क्षेत्रातला महत्त्वाचा आहे, म्हणून नेहमी त्यांचं आपल्याला सातत्यानं सहकार्य असतं. म्हणून आज त्यांना आपण कार्यक्रमाचा अध्यक्ष करून एक त्यांचा सन्मान करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तेव्हा एकदा आपण जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. त्यानंतर आपल्यामध्ये परभणीचे महानगरपालिकेचे राजेजी रणखांबे साहेब आलेले आहेत. ते कोचिंग क्लासेस घेतात आणि परभणीमध्ये ते नगरसेवक आहेत आणि चांगल्या पद्धतीनं ते सुद्धा त्यांच्या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतात. भंतेजीनं नुसता फोन केला आणि ते तयार झाले. मी पोरांना काही त्यांच्या इथं निमंत्रण द्यायला पाठवलं, ते म्हणले आम्हाला निमंत्रणाची गरज नाही, म्हणले मोठ्या भंतीचा आदेश आला, विषय संपला, म्हणले आम्ही येणार म्हणजे येणार. आणि ते बरोबर 11:15 वाजता विहारामध्ये आले. भंतेजीनं खीर खा म्हणले की खीर खाली. म्हणजे अतिशय भंतेजीच्या बाबतीमध्ये त्यांचा जो आदर आहे, जो नम्रताचा भाव आहे, तो आम्ही थोड्या वेळामध्ये का होईना आम्हाला त्यांच्या दृष्टीनं बघायला भेटलेला आहे. एक चांगल्या पद्धतीनं आपण त्यांचं जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. आपण सुद्धा वेळातला वेळ काढून आपल्या इथे आलेला. मी सर्व भिक्खू संघाचं आणि निमंत्रित प्राध्यापक राजेश रणखांबे यांचा परिचय यावर्षीनं दिलेला आहे, परंतु त्यांनाही माहिती नाही, तुमच्यापैकी अर्ध्यांना माहिती नाही. आपल्या इथे पूर्णेला विश्वनाथ दांडगे होते रेल्वेमध्ये, दुधळे त्यांना माहिती आहे, टीजेड त्यांना माहिती. त्यांचे ते हे पूर्णेचे जावई आहेत हेही तुम्हाला सांगितलं पाहिजे. हे त्यांचा विशेष परिचय आहे. आता विश्वनाथ दांडगे नाहीत, ते भोकरला गेले, ते आता वारलेत. तेही आपल्या SC/ST संघटनेमध्ये रेल्वेच्या कर्मचाऱ्यामध्ये सक्रिय कार्यकर्ते होते आणि बऱ्याच दिवस बिहाराला त्यांची मोठी मदत होती आपल्याला. तेही गेले, त्यांचा परिवार. परंतु हे थोडासा वेगळा परिचय तुम्हाला या निमित्तानं देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आमच्या छायाताई हिवाळे जालन्यावरून आल्यात, खास उपासिका आहेत भंते आंगोलीवालपासून, आणि त्यांचंही मोठं योगदान आहे. दरवर्षी आपल्या अजेंड्याच्या परिषदेला त्यांच्या कुटुंबाच्या स्मरणार्थ 10,000 रुपयाचं दान दरवर्षी अजेंड्याला नेमत देतात. अशा हिवाळे ताई इथे आलेले आहेत आज. त्याचप्रमाणे आमच्या रेखाताई पठारे वैजापूरून आलेले आहेत. त्याही एकही कार्यक्रम, धम्माचा कार्यक्रम असेल तिथे ते बरोबर जातात, भिक्खू संघाचा कार्यक्रम असेल तिथे जातात, सर्व ठिकाणी उपस्थिती जातात. त्यानंतर आमचे गंगापूर तालुक्यात जे भेंडाळा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, तिथून आमचे मगन तुपे परिवार आलेला आहे. मगन तुपेचं मागच्या परिषदेच्या वेळेला आपण नालंदा आपल्या शांतीनगरमध्ये स्वागत केलं होतं. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या गावची स्वतःच्या मालकीची जमीन, 2 मुलं आहेत, पत्नी आहे, परिवार मोठा आहे, जिल्हा परिषदेला नोकरीला होते. त्यांनी स्वतःच्या मालकीची असलेली अर्धा एकर जमीन आपल्याला दान केली आहे भिक्खू संघाला. तेही आज उपस्थित झालेले आहेत. फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. असे त्याचप्रमाणे आमच्या श्रामनेर संघ, कोणतं गाव, पूर्णेचे 2 आणि बाकी इथे ग्रामीण भागात धोत्रा गाव आहे, जवळ आहे सोळाव्याच्या. बघा ते ग्रामीण भागात ते मुलं भंतेजीला 2दा धोत्र्याला नेलं आणि आमच्या मुलांना सुट्ट्या आहेत म्हणजे आता शाळेला उन्हाळ्याच्या, तर मुलांना संस्कार होण्यासाठी शिबिर घ्या म्हणून धोत्र्याची मंडळी बी आलेली आहे आणि श्रामनेरसुद्धा धोत्र्याचे यामध्ये सहभागी झालेले आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये. आणखी
विद्यार्थ्यांचा सत्कार होणारच आहेत. विद्यार्थी जे गुणवंत विद्यार्थी आलेत 10वी 12वीला चांगलेपैकी मार्क घेऊन त्यांचं कौतुक यासाठी आपण करतो आहे की त्यांनी आणखी शिकून पुढं जावं, मोठं व्हावं. आणि शिकून मोठं होऊन समाजाचं काही बी होईल, त्यांचंही जरी भलं केलं तरी खूप काही होईल, चांगलं होईल. आणि या दृष्टीनं आपण दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार विहारामध्ये घेत असतो. याही वर्षी भैया ओशने त्यांच्या सत्काराचं आयोजन केलेलं आहे. तेव्हा या पाहुण्यांच्या परिचयानंतर आपल्या भिक्खू संघाचं पाहुण्यांचा सत्कार स्वागत होईल.